गुड मॉर्निंग. आज आहे माझी सुट्टी. मी आत्ताच ड्युटीवरून आले, पण सासूबाईंची सगळी कामं आवरलेली होती. त्याच्यामुळं मला करण्यासारखं काहीच नव्हतं. आज मला जेवण वगैरे सगळं सासूबाईंच्या हातचं मिळणार होतं. पटकन गच्चीवरती गेले आणि झाडांना पाणी देण्यासाठी बकेटमध्ये पाणी काढून घेतलं. धुतलेले कपडे वाळवले आणि त्याचबरोबर स्वतःची केसही वाळवले आणि पटकन झोपले. झोपल्यानंतर लगेचच डिलिव्हरी बॉयचा कॉल आला की मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. पार्सल अनबॉक्सिंग करायला आमच्या सासूबाईंकडेच दिलं. हे होतं बाथरूममधलं ऑर्गनायझर, जे की आपण सगळं सामान ठेवायला वापरू शकतो. हे नाही वापरलं तर सगळं सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे साबण वगैरे पडलेलं असतं. याच्यामध्ये 2 सेट होते. एक मी टॉयलेटरीसाठी वापरला आणि दुसरं सोप वगैरे ठेवायला. 4 वाजता बाहेर बाबा आणि पृथ्वी मस्त बसले होते, कारण की घरामध्ये त्यांना खूप थंडी वाजत होती म्हणून. पटकन चहा करायला घेतला आणि सर्वांसाठी चहा टाकला. आमच्याकडे सर्व बसले होते शेजारी वगैरे. त्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. मग म्हटलं तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा टाकावा. आमच्याकडे हे रुटीन असंच असतं. सर्व 5-6 वाजता सर्वजण त्यांची कामं संपल्यानंतर एकमेकांजवळ बसून गप्पा मारतात. आपलं कसं आहे ना, आपण पैसे किती कमवतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आपण किती माणसं जोडतो, आपण किती माणसांना जीव लावतो, आपल्यासाठी कोण काय करू शकतं हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? पैसा तर कोणीही कमवेल, पण माणसं कमवणं आजकालच्या जगात सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैशाने तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, पण माणसाचं प्रेम वगैरे ह्या गोष्टी विकत मिळत नाहीत. यांच्या मस्त गप्पा चाललेल्या. मी सगळ्यांना चहा दिला आणि हे चिल्ल्या पिल्ल्यांनाही चहा दिला. आज आईबाबांची एकादशी होती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली. आमच्या पृथ्वीला साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते. ज्या दिवशी आईबाबांचा उपवास त्या दिवशी पृथ्वीचं फक्त साबुदाणाच खायचा असतो आणि आमच्यासाठी बनवला आमचा दिवस. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा.